सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि वांगणी स्थानकांदरम्यान एक नवं स्थानक उभारण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनात विचार सुरू आहे. बदलापूर वांगणी दरम्यानच्या नव्या रेल्वे स्थानकासाठी आणि कासगाव कामोठे मार्गासाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनानं दिलेत. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी ही माहिती दिली. बदलापूर परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या समस्या आणि सुविधांबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत नवी दिल्लीत नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला पालघरचे खासदार हेमंत सावरा आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर उपस्थित होते. या बैठकीत बदलापूरमधली वाढती प्रवासी संख्या, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचे प्रश्न आणि मूलभूत रेल्वे सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेत लोकल ट्रेन्सवर वर्दळीच्या वेळी पडणारा गर्दीचा ताण आता कमी होणार आहे. कारण पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर 15 डब्यांच्या लोकल ट्रेन्सची संख्या ही वाढवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनानं 12 डब्यांच्या 16 लोकल फेऱ्यांसाठी उद्यापासून 15 डब्यांच्या ट्रेन्स वापरण्याचा निर्णय घेतलाय. चर्चगेट ते विरार प्रवासासाठी या ट्रेन्स चालवण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरच्या वांद्रे स्थानक परिसरात ट्रॅकला लागूनच अनधिकृत झोपड्या आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याचं साम्राज्य पसरलं होतं. एबीपी माझानं कचऱ्याच्या त्या